गुड मॉर्निंग एव्हरीबडी. चल लास्ट लेक्चर आपण काय पाहिलं सांगा. लास्ट लेक्चर आपण पाहिलेलं आहे काय, सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन या बाबतीत आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. काय होती सिडो फर्स्ट ऑर्डर? इट इज नॉट अ ट्रूली फर्स्ट ऑर्डर. इट इज नॉट अ ट्रूली फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बट सम सर्टन कंडिशन फॉलोज. But some certain condition follows, the first order reaction is called pseudo first order reaction. It's called pseudo first order reaction. हे आपण इथपर्यंत चर्चा केलेली होती. लक्षात येते का बघा? लक्षात येते का पहा? काही लक्षात येत आहे? काय पाहिलं आपण? सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन काय आहे? इट इज नॉट अ ट्रूली फर्स्ट ऑर्डर बट सम सर्टन कंडिशन फॉलोज, द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज कॉल्ड एज सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता पाहायचं आपल्याला मॉलिक्युलॅरिटी ऑफ केमिकल रिॲक्शन. नेक्स्ट पॉईंट काय पाहायचं आपल्याला? molecularity of chemical reaction. molecularity of chemical reaction याच्यामध्ये युनिमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर. त्याच्यामध्ये पहिलं आहे युनिमॉलिक्युलर, सेकंड आहे बायमॉलिक्युलर आणि थर्ड आहे ट्रायमॉलिक्युलर किंवा टरमॉलिक्युलर असं तुमच्याकडे आहे, ट्रायमॉलिक्युलर. चला ओके. आता पहिला मुद्दा आहे आपला केमिकल रिॲक्शन. सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज मीन बाय केमिकल रिॲक्शन. टू ऑर मोर रिॲक्टंट रिॲक्ट्स टू फॉर्म सिंगल प्रोडक्ट इज कॉल्ड केमिकल रिॲक्शन. मॉलिक्युलॅरिटी. मॉलिक्युलॅरिटीचा मिनिंग काय आहे? नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द रिॲक्शन. द टर्म नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स, आयन्स टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड मॉलिक्युलॅरिटी ऑफ ऑर्डर ऑफ रिॲक्शन. काय आहे? नंबर ऑफ. मॉलिक्युलॅरिटीची डेफिनेशन नंबर ऑफ molecules take part in chemical reaction is called molecularity of chemical reaction. Number of molecule take part in a chemical reaction is called molecularity of chemical reaction. याच्यामध्ये तीन पार्ट्स येतात. युनिमॉलिक्युलॅरिटी, बायमॉलिक्युलर आणि ट्रायमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर म्हणजे काय? ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये एकच मॉलिक्युल इन्व्हॉल्व झालेला असतो त्याला युनिमॉलिक्युलर केमिकल रिॲक्शन असं म्हणायचं. ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये दोन मॉलिक्युल इन्व्हॉल्व झालेले आहेत त्याला बायमॉलिक्युलर केमिकल रिॲक्शन म्हणायचं. आणि ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये तीन मॉलिक्युल ऑफ रिॲक्टंट आहेत आर इन्व्हॉल्व्ड, वन मॉलिक्युल ऑफ रिॲक्टंट इज इन्व्हॉल्व्ड, दॅट इज अ युनिमॉलिक्युलर. टू मॉलिक्युल ऑफ रिॲक्टंट इन्व्हॉल्व्ड, दॅट इज अ बायमॉलिक्युलर. and three molecules of reactant involved, that is called trimolecularity of order of reaction. मग आता आपल्याला याच्याबद्दल नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेक पार्ट्स इन द केमिकल रिॲक्शन म्हणजे एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये किती मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व झालेले आहेत त्यावरून त्याची मॉलिक्युलॅरिटी ठरवली जाते. येते का लक्षात? किती मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व झालेले आहेत. मग पहिला आपला युनिमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर याची पहिली डेफिनेशन, सिंगल मॉलिक्युल.
single molecule is taking part in single molecule is taking part in chemical reaction that means single reactant, that is single reactant involved in chemical reaction. It's called unimolecular chemical reaction. It's called unimolecular chemical reaction. चला इथपर्यंत आले का? ही आहे मॉलिक्युलॅरिटीची डेफिनेशन. सिंगल मॉलिक्यूल इज अ टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन, म्हणजेच सिंगल रिॲक्टंट इन्व्हॉल्व इन अ केमिकल रिॲक्शन इट्स कॉल्ड. मग एक्झाम्पल, आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. सो इन एक्झाम्पल, या ठिकाणी एक्झाम्पल युनिमॉलिक्युलॅरिटीचं Br2 is a single molecule, it's converted into Br plus Br. त्याच्यानंतर H2 is converted into H plus H. त्याच्यानंतर Cl2 is converted into Cl plus Cl. चला ओके, इथपर्यंत पोहोचले का बघा. म्हणजे एक मॉलिक्यूल आहे ज्या रिॲक्शन मध्ये सिंगल मॉलिक्यूल टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन किंवा सिंगल रिॲक्टंट इन्व्हॉल्व इन अ केमिकल रिॲक्शन. ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शन मध्ये हा रिॲक्टंट आहे. रिॲक्टंट किती आहेत? एक मॉलिक्यूल रिॲक्टंट आहे, ॲटम नाही, एक मॉलिक्यूल रिॲक्टंट आहे. त्यावेळेस त्याला आपण युनिमॉलिक्युलर रिॲक्शन असं म्हणतो. राईट, युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. आले का इथपर्यंत? सगळे इथपर्यंत पोहोचले का? काय म्हणायचं आपल्याला कळलंय? पहिला मुद्दा काय आहे? मॉलिक्युलॅरिटी ऑफ केमिकल रिॲक्शन. एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये किती मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व झालेले आहेत त्याला आपण मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन म्हणतो. म्हणजे त्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट हे मॉलिक्यूल असले पाहिजेत. ॲटम जर असेल किंवा आयन असेल, आयन जर मॉलिक्यूल फॉर्म मध्ये असेल तर दॅट इज द मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन. नुसता सिंगल ॲटम असेल तर इट इज नॉट. इफ इट इज अ केमिकल रिॲक्शन जस्ट लाईक Na is converted into Na plus 1 electron. So this is a reactant is converted into product. This one is a reactant is converted into product. But in this reaction, या reaction मध्ये this is a atom. It is not a molecule. Our heading is, आपली heading काय आहे? मॉलिक्युलॅरिटी ऑफ केमिकल रिॲक्शन. त्याच्यामध्ये युनिमॉलिक्युलर एकच मॉलिक्यूल असणे, बाय मॉलिक्युलर दोन मॉलिक्यूल असणे किंवा ट्राय मॉलिक्युलर तीन मॉलिक्यूल असणे, या कन्सेप्ट आपल्याकडे इन्व्हॉल्व झालेल्या आहेत. मग ही युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे का? नाही, बिकॉज that is a single atom in the chemical reaction. That's why this is not a unimolecular chemical reaction. These three are unimolecular chemical reaction. येते का लक्षात? These three are unimolecular chemical reaction. म्हणजे ही unimolecular chemical reaction नाही. All clear? आहे का ही unimolecular chemical reaction? नाही. चला पोचला का इथपर्यंत सगळे? त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे बायमॉलिक्युलर केमिकल रिॲक्शन. बायमॉलिक्युलर केमिकल रिॲक्शन. बायमॉलिक्युलर केमिकल रिॲक्शन. आता याच्यामध्ये काय आहे? बायमॉलिक्युलरला काय सांगितलं? Two molecules take part in chemical reaction. याच्यामध्ये two molecules take part किंवा taking part is
is taking part in chemical reaction और दूसरा काय आहे that is two molecules or two reactant molecules, that is two molecules as reactants in chemical reaction is called bimolecular chemical reaction. अलग लक्षात बघा, दोन मॉलिक्यूल एकतर त्या केमिकल रिॲक्शन मध्ये असले पाहिजेत किंवा टू मॉलिक्युल्स ॲज अ रिॲक्टंट. त्या केमिकल रिॲक्शन मध्ये दोन मॉलिक्यूल ॲज अ रिॲक्टंट असले पाहिजेत. एक्झाम्पल आहे H2 इज अ सिंगल मॉलिक्यूल, I2 इज अनदर सिंगल मॉलिक्यूल अँड फॉर्मेशन ऑफ ट्वाइस ऑफ HI. इज इट क्लियर? H2 इज अ सिंगल मॉलिक्यूल, आहे का मॉलिक्यूल? I2 इज अ सिंगल मॉलिक्यूल. Another example, H2 plus O2 is converted into H2O. या ठिकाणी ट्वाइस, इथं 2 टाइम्स. तर यालाही आपण, पण आता ही मात्र युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. इट इज अ ट्रायमॉलिक्युलर रिॲक्शन. येते की लक्षात? मग याला आपण थोडंसं चेंज करू. याला काय करू? चेंज करू. मग या ठिकाणी आपण काय करू? या ठिकाणी I2 इथं Cl2, या ठिकाणी घेऊ आपण Cl2, इथं आला Cl2 झाल्यानंतर त्या ठिकाणी कंपाऊंड काय येईल? या ठिकाणी कंपाऊंड काय येईल विद्यार्थी मित्रांनो? इथं कंपाऊंड येईल ट्वाइस ऑफ HCl. इथं येईल H2 डायमॉलिक्युलर, इथं आला Br2, फॉर्मेशन ऑफ ट्वाइस ऑफ HBr. तर अशा प्रकारचे हे केमिकल रिॲक्शन युनिमॉलिक्युलर, बायमॉलिक्युलर. लक्षात आलं का? दिस इज अ डेफिनेशन ऑफ युनिमॉलिक्युलर. इट इज अ डेफिनेशन ऑफ बायमॉलिक्युलर विथ एक्झाम्पल, युनिमॉलिक्युलर विथ एक्झाम्पल. आता बघायचं आपल्याला ट्रायमॉलिक्युलर रिॲक्शन, ट्रायमॉलिक्युलर केमिकल रिॲक्शन आपल्याला पाहायचं आहे. मग आता या ट्रायमॉलिक्युलर केमिकल रिॲक्शन मध्ये काय प्रकार होतो? मग सांगा. आपण युनिमॉलिक्युलर मध्ये काय म्हटलं? सिंगल मॉलिक्यूल ॲज अ रिॲक्टंट. बायमॉलिक्युलर मध्ये काय म्हटलं? टू मॉलिक्यूल ॲज अ रिॲक्टंट. मग ट्रायमॉलिक्युलर मध्ये काय म्हणणार आहेत? 3 मॉलिक्यूल ॲज अ रिॲक्टंट. कारण आपण फक्त आणि फक्त एकच मुद्दा पाहतो आहोत, मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन. काय पाहत आहोत आपण? मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन. आणि या मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन या कन्सेप्टमध्ये लक्षात येते बघा, मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन या कन्सेप्टमध्ये काय पाहिजे आपल्याला? की किती मॉलिक्यूल इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि काय नाही या बाबतीत आपण चर्चा करत आहोत. चला ओके, पुढच्या कन्सेप्टकडे, ट्रायमॉलिक्युलॅरिटी रिॲक्शन. आता या ठिकाणी डेफिनेशन तिसरा, ट्रायमॉलिक्युलर केमिकल रिॲक्शन. ट्रायमॉलिक्युलर केमिकल रिॲक्शन. आता याच्यामध्ये काय? 3 मॉलिक्यूल इज टेकिंग पार्ट. या ठिकाणी काय म्हणायचं? 3 molecules are taking part. इथं पण R पाहिजे. It is also R. 3 molecules are taking part in chemical reaction. Or that is 3 molecules as a reactant. That is 3 molecules as a reactants in chemical
reaction is called trimolecular chemical reaction. इथपर्यंत लक्षात आले का बघा सगळ्यांना? आता याचे एक्झाम्पल बघायचं आपल्याला. इथे लक्षात याचं काय पाहायचं आपल्याला? एक्झाम्पल पाहायचं आहे. सगळ्यांच्या लक्षात येते आपल्याला काय पाहायचं? याचं ट्रायमॉलिक्युलर, 3 मॉलिक्युल या ठिकाणी केमिकल रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत. 3 मॉलिक्युल्स. त्याचं एक्झाम्पल आता इकडे घेतलं होतं. Twice of H2 plus O2 is converted into twice of H2O. This is a best example of trimolecularity of order of reaction. Another example, twice of NO plus O2 is converted into twice of NO2. See here? मुद्दा येते लक्षात येते का? आता याच्यामध्ये बघा, हा एक मॉलिक्यूल कधी आहे? H2 फॉर्म मध्ये सिंगल मॉलिक्यूल आहे. जर तो H2 फॉर्म मध्ये आहे तर दॅट इज अ सिंगल मॉलिक्यूल. या H2 च्या अगोदर एक कोएफिशियंट आहे. H2 च्या अगोदर 2 इज अ कोएफिशियंट. याच्या अगोदर इकडे काय बघा, इट्स कोएफिशियंट इज अ सिंगल. याचा कोएफिशियंट, याचा कोएफिशियंट, याचा कोएफिशियंट, and all the terms involved in this reactions, all the terms म्हणजे याचा, the coefficient of all the terms have a single. That's why all these are the, this is a single molecule, it is a single molecule, it is a single molecule, it is a single molecule, this one is a single, it is a single. All clear? हे दोघं जर सिंगल मॉलिक्यूल आहेत, मग इथं बघा, दिस इज अ सिंगल मॉलिक्यूल एक्सेप्ट दिस कोएफिशियंट. 2 जर नसेल, हा जर कोएफिशियंट नसेल तर तेव्हा H2 काय आहे? सिंगल मॉलिक्यूल आहे. मग आता 2 काय रिप्रेझेंट करतो? दीज आर द 2 मॉलिक्यूल्स ऑफ H2 and 1 molecules of O2. So number of molecules are 3. 2 molecules of NO, 1 molecules of O2. There are the total molecules in the reactant. So that is 3 molecules as a reactant in a chemical reaction. या केमिकल रिएक्शन मध्ये 3 मॉलिक्युल्स आहेत रिएक्टंट म्हणून काम करतात. या केमिकल रिएक्शन मध्ये 3 मॉलिक्युल्स आहेत रिएक्टंट म्हणून काम करतात. आणि मग त्याचा प्रोडक्टशी आपल्याला काही देणे घेणं नाही. याच्यावरनं आपण काय करतो? मॉलिक्युलॅरिटी ठरवतो. If the single molecule in a chemical reaction is called as unimolecular, 2 molecules in a chemical reaction is called as bimolecular, and 3 molecules in a chemical reaction is called trimolecular reaction. त्याचं एक्झाम्पल आपल्याकडं बोर्डवरती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, काही शंका आहे का बघा? ऑल क्लिअर? काही शंका आहे? इट्स अ व्हेरी इझी कन्सेप्ट. चला आता आपण पुढच्या पॉइंट्स कडे जाऊयात. चला नेक्स्ट पॉइंट जो पाहायचा आपल्याला, आपला काय पाहायचं आहे नेक्स्ट पॉइंट माहिती आहे का? याच्या अगोदर आपण काय पाहिलं? मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन, युनिमॉलिक्युलर रिएक्शन, बायमॉलिक्युलर रिएक्शन आणि ट्रायमॉलिक्युलर रिएक्शन पाहिलं. आता पाहायचं आपल्याला एलिमेंटरी रिएक्शन आणि कॉम्प्लेक्स रिएक्शन. एलिमेंटरी रिएक्शन आणि दुसरा जो मुद्दा आहे कॉम्प्लेक्स रिएक्शन. ओके, आता ह्या 2 मुद्द्यांवरती आपण थोडीशी चर्चा करूयात आणि मग उद्याच्या लेक्चरला किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण रेट डिटरमाइन कसा केला जातो. एखादी रिएक्शन फर्स्ट ऑर्डर आहे किंवा एखादी रिएक्शन सेकंड ऑर्डर आहे, त्या रिएक्शनचा रेट आयडेंटिफाय कसा केला जातो याच्या बाबतीत चर्चा करूयात. आता ही जी रिएक्शन आहे एलिमेंटरी रिएक्शन आणि कॉम्प्लेक्स रिएक्शन, थोडंसं काळजीपूर्वक जर अभ्यास केला, एलिमेंटरी रिएक्शन ही सिंगल स्टेप असते आणि कॉम्प्लेक्स रिएक्शन ही मल्टिपल स्टेप्स असते. येते का लक्षात? बघा, म्हणजे जर सिंगल रिएक्शन म्हणजे त्याचं पुन्हा म्हणजे मल्टिपल स्टेपमध्ये एखादा रिएक्टंट म्हणजे
एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये जर एखाद्या रिॲक्टंटचं कन्व्हर्शन किंवा एकापेक्षा जास्त रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये झाल्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर कुठलीही स्टेप त्या ठिकाणी फाइंड आउट होत नाही. म्हणजे किंवा एका रिॲक्टंटपासून जर दोन प्रोडक्ट, जसं एक डिकम्पोजिशन रिॲक्शन, एका रिॲक्टंटपासून जर दोन प्रोडक्ट झाले, दॅट इज अ सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे प्रोडक्ट, पुन्हा त्या सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ कंपाऊंडचं किंवा प्रोडक्टचं पुन्हा रिकम्पोजिशन किंवा डिस्ट्रीब्युशन किंवा फॉर्मेशन होत नाही. येते का लक्षात? बघा एक्झाम्पल काय आहे एलिमेंटरी रिॲक्शनचं. ट्वाइस ऑफ NO2 इज कन्वर्टेड इनटू ट्वाइस ऑफ NO प्लस O2. आताच रिॲक्शन घेतलेली आपण ट्रायमॉलिक्युलॅरिटी ऑफ ऑर्डर ऑफ रिॲक्शन मध्ये. Elementary reaction is always a decomposition reaction and that is implemented in only and only for single reactor, just like a first order reaction. येते का लक्षात? बघा, म्हणजे ही जी एलिमेंटरी स्टेप्स आहे, एकाच रिॲक्टंट मॉलिक्युलचं डिकम्पोजिशन झालं, ब्रेकडाऊन झालं आणि त्या डिकम्पोजिशनमुळे दोन किंवा 2 or more प्रोडक्ट जर मिळाले असतील तर दॅट इज द एलिमेंटरी रिॲक्शन. दॅट इज द एलिमेंटरी रिॲक्शन. येते की लक्षात? पण कॉम्प्लेक्स रिॲक्शन काय मेन्शन करते? द कॉम्प्लेक्स रिॲक्शन which occurs in a series of steps or multiple steps in a chemical reaction. Elementary reaction is a single step reaction, does not break down किंवा cannot be broke down further into simplest form किंवा simple chemical reaction. एकदा का याचं कन्व्हर्शन याच्यामध्ये झालं की हा सिंपल फॉर्म मध्ये पुन्हा याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्शन होत नाही, म्हणजे इट इज अ सिंगल स्टेप रिॲक्शन. बट अ कॉम्प्लेक्स रिॲक्शन इट ऑकर्स द multiple step or series of step, therefore that is the, बघा, it occurs the single step reaction, it is single step reaction, single step reaction, and this one is a multi step येते लक्षात? किंवा मल्टिपल स्टेप और मल्टिपल स्टेप रिॲक्शन. म्हणजे ज्याच्यामध्ये मल्टिपल स्टेप होतात तर ते येतं कॉम्प्लेक्स रिॲक्शन, आणि ज्याच्यामध्ये सिंगल स्टेप रिॲक्शन येते दॅट इज अ एलिमेंटरी रिॲक्शन. आणि एलिमेंटरी रिॲक्शन हे कुठल्याही केमिकल रिॲक्शनचा बेसिकली रेट ऑफ रिॲक्शन हे आपण एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करतो, पण एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये रेट हा युनिमॉलिक्युलवरती डिपेंड्स असतो. दॅट्स वाय इट इज ऑलवेज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन and rate of reaction is depends upon concentration of this reactant. येतं लक्षात? पण इन मल्टिपल स्टेप रिॲक्शन, इन एलिमेंटरी रिॲक्शन मध्ये युनिमॉलिक्युलर असतो किंवा बायमॉलिक्युलर असलं तरी रिॲक्शनचा रेट फक्त त्याच रिॲक्टंट मॉलिक्युलवरती डिपेंड असतो. पण कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये मल्टी स्टेप रिॲक्शन आहे, आणि या मल्टी स्टेप रिॲक्शनमध्ये जेव्हा आपण मेकॅनिझम पाहतो, एक्झाम्पल दिलंय ट्वाइस ऑफ NOCl2, twice of NOCl2 is converted into twice of NO plus 2Cl2 plus twice of Cl2. येते का लक्षात? येते का लक्षात? twice of CO2 is equal to. आता मात्र या कंपाऊंडचं कशा प्रकारे याचं फॉर्मेशन होतं हे आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. Twice of NO2 is converted into, हे दोन आहेत, N2O2 आहे, twice of NO and then converted into twice of Cl2, 4Cl आहेत. आलं लक्षात? आता याच्यामध्ये 2 स्टेप रिॲक्शन कशा होतात पहा. याच्यामध्ये 2 स्टेप रिॲक्शन कशा होतात? जर समजा हा जर आपण या ठिकाणी ट्वाइस घेतला, हा या ठिकाणी ट्वाइस घेतला, तर ही एक स्टेप रिॲक्शन झाली. येते लक्षात? बघा, ही एक स्टेप रिॲक्शन झाली. आता त्यामध्ये कसं काय पाहायला मिळतं पहा. इथं काय कंडिशन आहे? इट इज अ सिंगल स्टेप रिॲक्शन. मुद्दा लक्षात येतं का? बघा, इट इज द सिंगल स्टेप रिॲक्शन, आणि ह्या सिंगल स्टेपला आपण आता काय म्हणणार? हा एकच रिॲक्टंट आहे, पण याच्या जर मल्टिपल स्टेप पाहायला मिळाल्या,
याच्या जर मल्टिपल स्टेप पाहायला मिळाल्या तर आपण त्याला काय म्हणतो, डबल स्टेप रिॲक्शन. आता सध्या कशी आहे बघा, ही रिॲक्शन कशा एकच म्हणजे 2 मॉलिक्युल्स होते, इथं पण 2 मॉलिक्युल्स आहेत. ट्वाइस ऑफ NO2 Cl2, याचं कन्व्हर्शन ट्वाइस ऑफ NO2 मध्ये आणि ट्वाइस ऑफ Cl2 मध्ये, बरोबर ना. 2N 4O, 2N 2 दोन्ही 4O आणि 2 दोन्ही Cl2 4 टाइम्स Cl2. मग ही रिॲक्शन जर बेसिकली ऑब्झर्व करायची झाली तर यावेळेस ही रिॲक्शन कशी होते त्याचं ऑब्झर्वेशन जर आपण पाहायला गेला तर पहा, या ठिकाणी ट्वाइस ऑफ NO Cl2, ट्वाइस ऑफ, किंवा इथं आपण असं लिहू ट्वाइस ऑफ NO2 Cl2, एकच मॉलिक्युल घेतलेला आहे आपण. आणि याचं जर डिकम्पोजिशन झालं या ठिकाणी NO2 प्लस Cl2 आणि दिस वन ऑलवेज. आता याची आणखीन एक स्टेप आपल्याला मांडायची आहे, जर समजा याच्यातला NO एका Cl सोबत कंबाईन झाला तर NO2Cl प्लस Cl2 आणि फॉर्मेशन ऑफ NO2Cl2, पुन्हा हाच प्रोडक्ट मिळालेला आहे की नाही पहा. असा नाही प्रोडक्ट, पुन्हा याच्यामध्ये आणखीन मॉडिफिकेशन काय होतं, इथं आला हाफ ऑफ Cl2 आणि मग या ठिकाणी Cl2 याचं फॉर्मेशन होत असतं. इथं NOCl आहे, हा Cl याच्यासोबत कंबाईन झाला, ही एक स्टेप रिॲक्शन आहे. ही दुसरी स्टेप आहे, फॉर्मेशन हेच आहे, ट्वाइस ऑफ NO2 बघा आली की नाही रिॲक्शन, बॅलन्स आहे की नाही पहा. NO2Cl2 NO2Cl प्लस Cl, बरोबर. NO2 किती NO2 2 NO2 Cl 2 Cl. मग आता ही कुठली स्टेप, दिस इज अ फर्स्ट स्टेप रिॲक्शन, इट इज अ सेकंड स्टेप रिॲक्शन. मग जेव्हा मल्टी स्टेप रिॲक्शन असते, कुठलीही मल्टी स्टेप रिॲक्शन असते आणि जर रेट डिटरमाइन करायचं असेल तर रेट ऑफ रिॲक्शन इज ऑलवेज डिपेंड्स अपॉन स्लो स्टेप, आणि फर्स्ट स्टेप इज ऑलवेज अ स्लो स्टेप. कुठल्याही केमिकल रिॲक्शनचा जर रेट डिटरमाइन करायचा असेल तर तो रेट डिटरमाइन करण्यासाठी पहिल्या स्टेपचा यूज केला जातो, कारण पहिली स्टेप ही रेट डिटरमाइन करते, दुसरी स्टेप ही रेट डिटरमाइन करत नाही, कारण स्लो स्टेप ही रेट डिटरमाइन करते. फर्स्ट स्टेप इज ऑलवेज स्लो स्टेप and second step is fast step. Therefore rate of reaction is depends upon this one, and this is a unimolecular, एकच मॉलिक्युल आहे, युनिमॉलिक्युलर आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे असं आपण म्हणू शकतो. कारण या रिॲक्शनचा रेट फक्त ही स्लो स्टेप आहे. आणि मग या ठिकाणी जर आपण म्हटलात R इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl2, that means the rate of reaction is depends upon concentration of single reactant. That's why that is a unimolecular chemical reaction, किंवा यालाच आपण असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आणि कॉम्प्लेक्स रिॲक्शन मध्ये फर्स्ट स्टेप रेट डिटरमाइन करत असते. ओके, तर या रिॲक्शन मध्ये किंवा या टॉपिक मध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट घेऊयात. तोपर्यंत इथेच थांबूयात. थँक्यू, थँक्स लॉट.